आपल्याबरोबर लाड काका आहेत, जे नालासोपारा वसईविरांचं शिवसेना उभाटा गटाचं नेतृत्व करतात. गेली अनेक दिवस खंबेपणा नालासोपारा चाणक्य नगरीमध्ये गेली 4-5 वर्ष सातत्याने प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे. काका काय सांगाल, यापूर्वी काय पाठपुरावा महानगरपालिकेत तुम्ही केलात? त्या अगोदर मी 2024 ते 2026 जवळजवळ 50 ते 40 ते 50 वेळा मी याला पत्रव्यवहार केलेला आहे. आयुक्त आता हे महापौर उपमहापौर त्यांनाही मी पत्रव्यवहार केलेला आहे. पण कोणीही लक्ष देत नाही, फक्त खोटं आश्वासनं देतात. आता मध्यंतरी मला ते पानसकणी आणि कुलकर्णी बांधकाम विभागामध्ये भेटायला सांगितलं. त्यांना भेटलो. त्यांनी मला सुनील आयरे म्हणून इंजिनियर आहेत, त्यांना भेटायला सांगितलं. त्यांनी तिथे एवढी गटाराची पाणी केली. त्यांनी मला सांगितलं, काका 250 मीटर हे गटार आहे. तुझं ठीक आहे, तर तुम्ही केव्हा करणार? तो मला बोला की मी दिवाळीनंतर करतो. पण हे दरवर्षी असंच होतं आहे. आणि गटार आहे छोटं, त्याला मोठं करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करतो. तर अजूनपर्यंत त्या लोकांनी काही सर, चाणक्यनगरमध्ये लोकवस्ती वाढली आहे, जास्त बिल्डिंग वाढली आहे. पहिले 13च बिल्डिंग होते, याच्यानंतर आता जास्त बिल्डिंग वाढल्या आहेत. त्यावेळी चाणक्यनगरमध्ये 12 ते 13 बिल्डिंगी होत्या. आता जवळजवळ 18 ते 17-18 बिल्डिंग झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये पुढे हे बांधकाम चालू आहे. ते अनधिकृत बांधकाम आहे. अनधिकृत बांधकाम आहे. ते परमिशन नाही आहे. तो लाईटही चोरून घेतो. शिगा कापायचं काम करतो, तर लाईटही तुम्ही चोरून घेतो. प्लस त्याच्याकडे सिमेंटचं कोण ताट्या म्हणून येते त्या आपल्या पाणी सप्लायला. तर त्यांचं काय साले लोटे आहे असं मला वाटते. तर या संदर्भात कोणी काही लक्ष देत नाही. त्याच्यामुळे ते गटार पण मुळत आहे, ते अडून गेलेलं आहे. त्या बांधकामामुळे पाणी सप्लाय होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे या नागरिकांना इथल्या प्रत्येक वर्षी पावसाळ्यात काय त्रास होतो आहे? त्रास म्हणजे काय, संपूर्ण उंदीर बाहेर येतात पाण्यामधनं, मोठमोठे साप येतात, गटाराचं घाण पाणी बाहेर येतं. आता तुम्हीच बघा ना, ठीक आहे. हेच बघा तुम्ही, हे गटार ह्यातून हे असे उंदीर असे मी संपूर्ण हे लेटर दिलेलं आहे मी संपूर्ण. तर हे आता बघा तुम्ही, तिथे गटार दिसते का? गटार दिसते का? गटाराच्या वरून आणि गटार आणि हे रस्ता एक लेवल झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण गटाराचं पाणी बाहेर येते. गटाराची उंची महानगरपालिकेने वाढवली पाहिजे 1.5 फूट. ते सतत 1.5 फूट पाठपुरावा करताय, परंतु ते काम होत नाही आहे. महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते. 3-4 वर्ष पाठपुरावा करून दिल्या. 2024 पासून इथे नेमके नगरसेवक करतात का? इकडचे नगरसेवक फक्त इलेक्शन पुरते येतात. चिरीमिरी लोकांना, काही लोकांना देतात आणि त्या लोकांना माहिती आहे. इकडची लोक गप्प बसतात आणि कोण लक्ष देत नाही. तिथे फक्त ह्याच्यासाठी जे काय मी करतो आहे ते मला माहीत आहे. पण अक्षरशः ते लोक मला महानगरपालिकेमध्ये आता कालपासून जास्त काका पाऊस पडतोय, त्यामुळे लोकांच्या घरात तळमजल्याला पाणी काय दिसते ना साहेब. ही परिस्थिती फार बिकट झालेली आहे. ही बघा, आपण काय सांगाल? ही परिस्थिती इतकी बिकट आहे. संपूर्ण चाणक्यनगरीमध्ये असं ही परिस्थिती आहे. संपूर्ण चाणक्य बघा तुम्ही, इकडे बाईक मारा. संपूर्ण चाणक्यनगरी नाही, ही गटार नगरी झालेली आहे. इथे नक्की गटार नगरी झालेली आहे. तर आता महानगरपालिकेला काय इशारा द्याल? काय तुमची मागणी आहे? महानगरपालिकेला असा इशारा देतो, जर हे गटार माझं बोलल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये तुम्ही करणार नाही केलं तर तुम्हाला चाणक्यनगरीमध्ये काही आमदाराला काय नगरसेवकाला इथे एंट्री देणार नाही. सगळ्यांना काळापासून पळून लावेन मी. एवढी माझ्यामध्ये ताकद आहे. यांना आंदोलन घेणं गरजेचं आहे. हो, आणि आम्ही आंदोलन करणार. संपूर्ण चाणक्यनगरीमधले सगळे माझे शिवसैनिक, महिला, माझे साई भक्त सगळे आम्ही आंदोलन करणार. नक्कीच. आताच आपण पाहिलं, आपल्याबरोबर लाड काका होते, एक जुने शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष या चाणक्यनगरीमध्ये भरत असलेल्या पाण्याचा पाठपुरावा करत आहेत. प्रभारी सहाय्यक आयुक्त, त्याचबरोबर इंजिनियर
म्हणजे ठेका जे इंजिनियर वगैरे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करतो आहे आणि सांगतायत की प्रत्येक वेळी काम केलं जाईल. चाणक्यनगरीमध्ये जे गटार आहेत त्याची लेवल प्रत्येक वेळी खडी गटार- टाकून किंवा माती टाकून त्याच्यामुळे ती लेवल गटाराची आणि रस्त्यांची झाली आहे. गटारही- त्यामुळे 1.5 फूट हे गटार जे आहेत ते वरती वाढले पाहिजेत तर चाणक्यनगरी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ते पाण्याचा निचरा होऊ शकतो. लोकांच्या घरामध्ये आज पाणी भरलेलं आहे. त्यांच्याकडे जी अशी अवस्था आहे की रस्ते नाल्या पाण्याचं सर्व पाणी आहे. घरामध्ये फर्निचर इतर त्यांच्या जीवनावश्यक वस्तू ह्या सर्व भिजलेल्या आहेत आणि अशा वेळी त्यांनी उदरनिर्वाह कशा पद्धतीने करावी हा प्रश्न आम जनतेला पडलेला आहे. मग ह्या महानगरपालिकेला नगरसेवकांना आमदारांना ह्याचं शिवार सुद्धा काही नाही आहे. त्यांनी काय करावं ही परिस्थिती आज अवलंबून आलेली आहे. लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावं आणि जे लाडकाकांना जे आश्वासन दिलं आहे शिवसेना या नात्याने त्यांना आश्वासन दिलं आहे हे आश्वासन किती लवकरात लवकर पूर्ण करतात की नाही. जर नाही केलं तर शिवसेना साहेबांनी चांगल्या प्रकारचं आंदोलन हे महानगरपालिकेवरती केलं जाईल आणि त्याला सर्वच जबाबदारी महानगरपालिका असेल. आजच्या परिस्थितीत पूरपरिस्थिती निर्माण झाली किंवा पाण्याचा निचरा झाला नाही आणि जर काही जीवित आणि जीवितहानी झाली याला सर्वची जबाबदार महानगरपालिका. आणि महानगरपालिका असेल असं काका आज सांगता येईल. नक्कीच. हो. जय हिंद, जय महाराज. जय हिंद जय महाराज. थँक्यू. पेंढारे साहेब काय सांगाल गेले अनेक वर्ष तुम्ही या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून पाठपुरावा केलात. आपण पण काही लोकांनी एक खाडी बचाव समिती नियुक्ती केली आणि त्या पद्धतीने उपआयुक्तांना पण आपण भेट 1-2 वर्षापूर्वी दिली होती आणि त्यावेळी उपआयुक्त आपले जे आहेत की सदानंदला जे पुरव होते त्यांनी चांगल्या प्रकारचा पाठपुरावा करून साईनगरपासून इथपर्यंत प्रयत्न केला होता. काय सांगाल आजची सिच्युएशन काय? आज परिस्थिती अशी आहे की नालासोपारा गावामध्ये जी सगळे खाडी आहे त्या खाडीला गटार करून टाकलेली आहे. काही समाजकांतकांनी त्या खाडीमध्ये भरणी केलेली आहे. 2019पासून त्याच्यासाठी मी आंदोलन केली. चिखलपेठ मोर्चा त्या खाडीमध्ये उतरून तिरंग्याचा झेंडा करण्याचं आंदोलन केलं होतं. पण त्या समाजकंटकाला काही लोक घाबरतात आणि त्यांनी त्या तिथे पुराव्यासाठी दिले ती भरणी केलेली आहे आणि तिथे बुधवारचा बाजार भरवणार होता. पण आम्ही आंदोलन केल्यामुळे तिथे बुधवारचा बाजार कॅन्सल झाला आहे. पहिला ती खाडी मोठी करा. त्या खाडीमध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे कारण ती खाडी अशी आहे की सोपारा गाव, साईनगर, उमराळा, मोठा उमराळा सर्व पाणी तिथून पास होते. आज त्या खाडीला एकदम गटर करून टाकलेली आहे. आजची परिस्थिती काय? आज भरपूर पाणी भरलेलं दिसतं आहे. आज तुम्ही प्रत्येक वर्षी महानगरपालिकेकडे पंप सेक्शन पंप लावून ते पाणी बाहेर काढले जातं. आज परिस्थिती असेल का 2002पासून तिथे 14 सोसायट्या होत्या. आता 28 का 30 सोसायट्या झाल्या आहेत आणि त्या गटारची क्षमता नाही आहे एवढं पाणी फेकण्याचं. आम्ही महानगरपालिकेला वारंवार तक्रार केली की गटार मोठी झाली पाहिजे, गटार ही खाडीला भेटली पाहिजे. पण महानगरपालिका त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि नाही त्या गोष्टी करतात. सर तुम्ही पत्रव्यवहार केले होते हां. त्यावरती काय? पात्र केला करतो येतो याच गोष्टी नाल्याचं काम बिलकुल होत नाही आणि त्या नाल्याला एकदम गटर करून टाकले. त्यामुळे साईनगरमध्ये साईनगर, चाणक्यनगरी आणि सवयपाडा आम्ही एकत्र मिळून एक फेडरल सोसायटी केली होती का हे पाणी कसं जायला पाहिजे. आम्ही आंदोलन पण केली पण तेवढ्याच पुरती पावसात लक्ष देतात बाकी विसरून जातात. नक्कीच पाणी भरते आणि लोकांचा जीविताला धोका निर्माण झाला आहे. लोकांचे आजचे तळमजल्याची जी लोकं आहेत त्यांची सर्व पाण्यामध्ये वस्तू म्हणजे फर्निचरपासून जीवनावश्यक वस्तू पण नासधूस झाली आहे. महानगर जिल्हा
आमच्याबरोबर लढाईमध्ये नितीन पेंढारी वगैरे हा संपूर्ण साईनगरचा परिसर आणि त्यावेळेला उपायुक्त पुरं होते. हेरवाडे साहेबांनी चांगली मदत केली होती. नाले सफाई एकदम चांगली झाली होती. तुमला होतं. पण आजच्या घडीला आम्हाला असं करण्यात आलेलं आहे का एक नवीन कॉन्ट्रॅक्टर इकडे आलेला आहे आणि काही नवीन कॉन्ट्रॅक्टर जे मंत्रालयातून इकडे आलेले आहेत त्यांना या तालुक्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यांनी फक्त तिकडे फॉकलँड JCB उभे केले आहेत. नाले सफाई जर झाली असती तर हे तुंबलं परिस्थिती नसतं. निर्माण झाली नाही. हे भयानक आहे आणि अशा गोष्टीचा जनतेने निषेध करण्यासाठी आपल्याला रस्ता उतरावा लागेल. पण आज आपल्या घरात पाणी गेलं आहे आणि पुढच्या वेळेला जर पाणी जाऊ नये, आपलं घर सुरक्षित राहावं वाटलं तर आपल्या रस्त्यावर यावं आणि हे प्रशासनाचं फेलियर आहे. मला आयुक्तांना हेच मत आहे का जर हे पाणी जर तुमचं तर ह्याचं ऑडिट झालं पाहिजे प्रत्येक नाल्याचं आणि कोण कारणीभूत आहे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. नक्कीच. आताच पाहिलं की आपल्याबरोबर कॅप्टन पेंढारी होते आणि त्यांनी सांगितलं नुसतं आम जनतेने बोलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर रस्त्यावरती उतरून त्याला चांगल्या प्रकारचं उत्तर दिलं पाहिजे. आणि आता जे नवीन कॉन्ट्रॅक्टर आले आहेत त्यांना ह्या शहराची जाणीव नाही आहेत आणि प्रत्येक नाला कुठपर्यंत जातो, कशा पद्धतीने त्याची साफसफाई केली पाहिजे. खाली नुसते पोकलन आणि JCB फक्त उभे करून चालणार नाही, तर चांगल्या प्रकारची साफसफाई झाली नाही आणि गेले अनेक वर्ष हीच परिस्थिती या नालासोपारामध्ये चालू आहे. आणि आंधळं जळतं आणि कुत्रं पीठ खातं हे प्रत्येक दिवशी आपण बोलतो त्या पद्धतीनेच वसई विरार शहर महानगरपालिकेचा कारभार चालू आहे. अनेक भ्रष्टाचार ह्या वसई विरार शहर महानगरपालिकेत आहेत. हे भ्रष्टाचार ह्या पाण्यामध्ये बुडवण्याची गरज आहे आणि लोकांना चांगल्या प्रकारचं आरोग्य, पाणी आणि मूलभूत जे गरजा आहेत ते देणं फार गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.